महाकाल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये. तर मंडळी, भरपूर दिवस झाले सर्व मला बोलत होते की ब्लॉग येत नाहीये, ब्लॉग येत नाहीये. तर त्या घरातलं काही काम चालू होतं फर्निचरचं, त्यामुळे ब्लॉग काही येत नव्हते. आणि मध्येच दिवाळी वगैरे होती, तर त्यामुळे मला आणखी टाईम भेटला नाही ब्लॉग काढायला. तर आज मी माझ्या घराचं होम टूर दाखवत आहे तुम्हाला. भरपूर दिवसापासून माझा विचार चालू होता की होम टूर करावा, परंतु घरातलं काम बाकी होतं त्यामुळे मी केलं नाही. आता ते फायनली ते काम पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे मी आता हा ब्लॉग काढत आहे. तर प्रथम आपण एंट्री पासून स्टार्ट करूया. जे काही मी बनवलेलं आहे गेट वगैरे, स्टार्टिंग गेट आपण तिथून स्टार्ट करूया. चला तर मग आपण गेटकडे वळूया. आतमधून असं दिसतं हे, तुम्हाला बाहेरून पण दाखवते मी. चला. तर सर्वात आधी पंचमुखी हनुमान आहे वरती. पंचमुखी हनुमान आहे. असं ऐकलं होतं आम्ही की हनुमानची मूर्ती खूप शुभ असते आणि नजर वगैरे काहीच लागत नाही. खाली शुभला ही अशी जाळी आहे, माझी चॉईस केलेली आहे. त्याच्या आतमध्ये गणपती, ओम आणि कलश हे मला खूप आवडलं होतं म्हणून मी चॉईस केलेलं आहे. आणि त्यानंतर हे आपला डोर आहे असा. त्याच्याच बाजूला आमची नेमप्लेट आहे. सर्वात आधी जय श्री महाकाल आणि इथे माझ्या आहोंचं नाव शरद प्रकाश उज्जैनकर. त्याच्याच खाली माझं करिश्मा शरद उज्जैनकर आणि फ्लॅट नंबर 210 आमचा आहे. त्याच्याच बाजूला हे शिवरॅक आहे. इथे आमचे शूज, चप्पल वगैरे ठेवलेली आहे. आणि ह्याच्याच बाजूला छोटा शू स्टँड आहे आपला. हे बघा, इथे बसून म्हणजे शूज वगैरे घालता येतं. चला तर आपल्या या ड्रीम हाऊसला म्हणजे स्वप्नातलं घर आतमध्ये एंट्री करूया. चला तर तुम्हाला आतमध्ये घेऊन चालते. सो गेटच्या समोरच दोन सोफे ठेवले आहे मी. पाहुणे वगैरे येतात बसण्यासाठी, आम्हाला पण बसण्यासाठी कम्फर्टेबल वाटतं इथे. आणि त्याच्याच बाजूला हे आमचं डायनिंग टेबल आहे. याच्यावर आम्ही सहजा जेवत नाही, कधीतरी पाहुणे आले तर पुढे ठेवून काही त्यांना स्नॅक्स वगैरे, चाय वगैरे त्याच्यात देतो. त्या डायनिंग टेबल इथे फ्रूटची जाळी ठेवलेली आहे मी. माझे मिस्टर जिमला जातात तर आल्यावर थोडं फ्रूट्स वगैरे खातात म्हणून बाजूलाच ठेवली आहे. आणि त्याच्याच समोर आमचे कालोखे काल महाकाल बाबा आहे. हे बघा, इथे हे आमचं एकदम स्वप्नाचं सजवलेलं स्थान आहे. आणि इथे पूजा वगैरे करून आम्हाला खूप प्रसन्न वाटतं. सर्वात आधी माझे मिस्टर पाणी टाकतात, मग मी टाकते. जसं पहिला मी टाकते नंतर मग ते टाकतात. तसं पहिला सर्वात आधी इथे मस्त खाली ठेवून आम्ही पूजा करतो आणि दिवसाची सुरुवात करतो. तर ह्याच्यात वरती आहे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. खूप जुना फोटो आहे. या फोटोला कमीत कमी 10 वर्ष झालेले. त्याच्याच बाजूला शिवाजी महाराज आहे सिंहासनावर बसताना. हा फोटो मला प्रेझेंट भेटलेला आहे. माझ्या जेव्हा घराची पूजा होती तेव्हा मला माझ्या देरदिराने मी गिफ्ट केलेला हा फोटो. त्यानंतर या वॉलला आमचा फॅमिली फोटो आहे. जेव्हा स्टार्टिंगला नवीन घरी घेतला होता आम्ही तर विचार केलेला का पूर्ण फॅमिली म्हणून मस्त फोटो काढू आणि तो फोटो आपल्या स्वतःच्या घरामध्ये लावू. तर हे स्वप्न आमचं पूर्ण झालं आहे. बघा, इथे मी, माझे 2 मुलं आणि माझे आहोत. हे कर्टन ब्ल्यू लावलेले आहेत. मी सर्व घराला ब्ल्यू कर्टन लावलेले आहे. आणि सोफ्याचा कलर पण ग्रे कलर होता आणि तो ब्ल्यू करून घेतलेला आहे मी आताच. आम्ही चावी वगैरे, स्टँड आहे मस्त बासुरीचा आहे. आणि त्याच्या समोर हे TV पॉईंट आताच बनवले आहे मी. हे बघा, बघू शकता तुम्ही. इथे सर्वात वरती माझ्या मिस्टरांचा फोटो आहे आणि माझा मुलगा आहे छोटा, 1-1.5 वर्षाचा होता. आणि त्याच्या बाजूला माझ्या बहिणीचा फोटो आहे. आणि त्याच्यानंतर आमचा एकदम जुना फोटो आहे, जेव्हा आमचं नवीन लग्न झालं तेव्हाचा फोटो आहे हा. त्याच्या खालती शिवाजी महाराजांचा फोटो आहे इथे आपले. आणि इथे आदियोगी महादेव आपले. हे माझ्या नवऱ्याचं खूप म्हणजे फेवरेट आहे. आणि इथे पेट्टूराम शुभ असतं घरात असलं की, हे माझे आहो बोलतात म्हणून त्यांनी घेऊन आले होते. आणि
आणि त्याच्याच बाजूला हे बोट कंपनीचं होम थिएटर आहे. त्याच्याच खाली हे आमची टीव्ही आहे. याच घरात टीव्ही आम्ही. त्याच्या खाली फिश टँक आणि त्याच्याच बाजूला थोडा स्टँड आहे. हा स्टँड आहे, खाली आहे. इथं काहीतरी मी अजून काहीतरी ठेवणार आहे डेकोरेशनचं सामान. त्याच्याच खाली अजून होम थिएटरचं जे स्पीकर आहे ते आहे. बेस आहे आणि त्याच्या खाली हे 2 ड्रॉज आहेत. हे बघू शकता 2 ड्रॉज लावून ठेवले. इथे काही जास्त मी कपाट वगैरे बनवून नाही घेतला कारण की ही जागा मोकळी पाहिजे होती मला म्हणून. सो या वॉलवर ही फोटो फ्रेम लावलेली आहे 7 घोड्यांची. धावते घोडे आहे हे. जसे घोडे धावतात म्हणतात तशी प्रगती पण होते आपली. त्यामुळे हे घोड्याचा फ्रेम आम्ही इथे लावलेला आहे. इथे पहिला साईबाबाचा फोटो होता कारण की आम्हाला जेव्हा आमची घरची पूजा झाली तेव्हा 3-4 फोटो भेटले होते. 3 झाले होते किचनमध्ये इथे एक म्हणून हा मोठा फोटो जुना होता म्हणून काढून टाकला इथे. आणि त्याच्याच बाजूला गणपतीची फ्रेम आहे. घरची पूजा झाली होती तेव्हा मला राजेंद्र चौधरी काका लागतात माझे, त्यांनी गिफ्ट केलेले नगरसेवक. आणि त्याच्याच बाजूला ही घडी आहे. त्याच्यात खाली महादेवांचा फोटो आहे. माझा हा देवाला आहे बघा. खूप छान अशा मूर्त्या आहेत. माझ्या सासूनी दिलेले आहे मला हे सर्व देवारात ज्या मूर्त्या आहेत त्या. सप्तशृंगी, भवानी माता, हे शिवलिंग, गणपती आणि लक्ष्मी माता आहे. इथे कळस भरलेला आहे. मी दर मंगळवारी कळस भरते तर हे कळस भरलेला आहे. विष्णू भगवान आहे, लक्ष्मी माता, भवानी माता आणि ही आमची साईबाबा. असा ड्रॉज आहे सामान ठेवण्यासाठी, अगरबत्ती वगैरे. आणि इथे असा कप्पा करून घेतलेला आम्ही रांगोळ्या वगैरे, पूजेचं थाट वगैरे समय वगैरे ठेवायला. त्याच्या समोर त्यालाच म्हणजे अटॅच माझ्या दोघी मुलांचा बेडरूम आहे. मुलीचा आणि मुलाचा दोघांचा बेडरूम आहे. एकच आहे पण दोघांनी शेअर केलेले आहे. मुलीचा बेड आहे, हा माझ्या मुलाचा बेड आहे. आणि हे त्यांच्याच बेडला अटॅच हा शोकेस आहे. त्यांना बुक्स वगैरे ठेवण्यासाठी बघा. इथे त्यांचे बुक्स वगैरे, इथे त्यांचे स्कूल बॅग असतात. आता स्कूल बॅग तर हे क्लासला गेले म्हणून बॅग घेऊन गेले. इथे त्यांना अभ्यास तर काही करत नाही पण इथे सहज त्यांना एक कपाट आणून दिलेला आम्ही, स्टडी टेबल म्हणून. असं अभ्यास वगैरे एकांतात म्हणून करू शकतात. आणि त्याच्या समोर हे बोर्ड आहे. माझ्या मुलीला काही ना काही लिहायचा शौक आहे तर ती तिच्यासाठी बोर्ड आणलेला आहे म्हणून ती याच्यावर स्केच वगैरे करत राहते. काही पण येत राहते. आता काही हॅपी दिवाळी भरपूर दिवस झाले आता लिहिले हॅपी दिवाळी. हे बघा माझ्या मुलीने इथे पण नाव लिहिले साईश इथे लिहून लिहिले म्हणून तिच्यासाठी स्पेशली हा बोर्ड आणला तिच्या पप्पांनी. तर तू इथे तुला जे काय असेल ते लिहि. आणि त्याच्याच बाजूला हा अटॅच त्याचा हे माझ्या मुलीचा खाता आहे. हा माझ्या मुलीचा खाता आहे. इथे माझ्या मुलीचे कपडे आहे. हे माझ्या मुलाचे कपडे आहेत. इथे शर्ट्स वगैरे. आणि इथे कॅरी बॅग्स ठेवलेली आहे मी राशनची, भाजीपाला वगैरे आणते मी. आणि त्याच्याच बाजूला स्टंप आहे. माझ्या मुलाला क्रिकेट भरपूर आवडतं तर ते स्टंप. हे बॅडमिंटन आहे, ही बॅट आहे त्याची. आणि ही बॅट इथे अजून एक ठेवलेली त्याची. तो सारखं वरती चढतो बॅट काढण्यासाठी. मी साईडला ठेवली त्याची बॅट. तर चला आपण हा मुलांचा रूम, हा हॉल. जाऊया आपण किचन कडे. तर हॉलला अटॅच किचन पण आहे. तर चला तुम्हाला किचन मध्ये घेऊन चालते मी. हे माझं किचन आहे. किचनला भरपूर स्पेस भरपूर आहे. माझा मोठा किचन आहे म्हणून मला किचन खूप आवडतो. आणि महिलांचा सर्वात फेवरेट काही वरती ट्रॉल्या आहे. तर हा गॅस खूप जुना आहे. माझ्या सासूंनी दिलेला आहे मला, सासूबाईंनी. जेव्हा हा गॅस म्हणून मी एक तो जुनी मेमरी. इथे माझं इन्व्हर्टर आहे बघा. इन्व्हर्टर फिट केलेला आहे. आणि त्याच्याच खाली तर इथे माझा जे स्टीलचे डबे आहे ह्याच्यात शेंगदाणे, साबुदाणा, डाळी वगैरे असतात त्या आहेत. ते बेसिंग आहे. बेसिंगच्या छोटा मिनी छोटासा
कचरा डबा ठेवलाय मी इथे, असा कप्पा करून घेतलाय आम्ही. इथे डिशवॉश लिक्विड आहे भांडे धुण्याचं आणि सर्फ वगैरे. आणि त्याच्या बाजूलाच इथे प्यायची टाकी आहे आणि 2 हंडे आहे. व्हेज जेवण बनवायचं असलं व्हेज, इथं नॉनव्हेज, असं 2 हंडे ठेवलेले आहेत मी. इथे बाजूला मटका आहे, टाकी प्यायच्या पाण्याची. आणि त्याच्याच वरती हे मसाल्याचे कंटेनर आहेत माझे. हे बघा, जिरा, हळदी, चायपत्ती, साखर वगैरे. इथे कॉफी आणि त्याच्यावरती माझ्या मिस्टरांचा टिफिन बॉक्स ठेवलेला आहे. आणि वरती वायफाय आहे, हे बघू शकता तुम्ही. हे बघा किचनच्या खाली हे ट्रॉल्या बनवले मी. हे माझा क्लासेसचा स्टँड आहे. त्याच्या बाजूला हे चाय वगैरे आपल्याला लागतात, चाय. आणि हे बाउल लागतात, बाउल आहे. हे प्लेटी छोट्या छोट्या. आणि स्पून आहे चपात्या करण्यासाठी, बेलन वगैरे, हे स्पून वगैरे. आणि हा मसाला का डब्बा आहे माझा. हा व्हेज, हा नॉनव्हेज. जर व्हेज असलं तर व्हेज जेवण. हे आमचं भारतीय गॅस सिलेंडर. हे आमचं फ्रीज. हे बघा, यात मसाले ठेवलेले मी, ते भाजीपाला, जो टमाटे, मिरच्या. आणि हे जे आहे सॉसेस आहे, ह्याच्यात सॉसेसचा डब्बा आहे हा, चिली सॉस वगैरे. ह्याच्याच बाजूला कांद्याचं स्टँड आहे, खाली लसूण, बटाटे. हा पिठाचा डब्बा आहे. ह्याच्यावरती हे डाळीचं, इथे तांदूळ, डाळ, चणा डाळ, पोहा वगैरे आपल्याला नाश्त्याला जे काही लागत असेल ते, बिस्किटे वगैरे ठेवले तिथे मी. फ्रीजच्या समोर माझी वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी. आणि त्याच्यावरती टाक्या लागलेल्या आहेत, 2 टाके आहे. आणि त्याच्या खाली वॉशरूम, 2 वॉशरूम आहेत. त्या वॉशरूमच्या बाजूला आमचा मिरर आहे स्टँड. त्याच्या बाजूला बेसिन, हात धुण्यासाठी. आणि हे आमचं सोप वगैरे आहे याच्यामध्ये. किचन अटॅच आमचं बेडरूम आहे. तर चला तुम्हाला माझ्या बेडरूमकडे घेऊन चलते. आमचा बेडरूम आहे हा. बेडरूम मध्ये आल्यावर समोरच आमचं कपाट आहे. हे बघा, हे माझं साड्या वगैरे, इथे खाली ब्लाऊज वगैरे. हे माझा कप्पा आहे. आणि हा माझ्या मिस्टरांचा, त्यांचे कपडे ठेवले तिथे, पॅन्ट शर्ट वगैरे. खाली माझे ड्रेसेस वगैरे. आणि खाली रुमाल, टी शर्ट वगैरे. इथे 2 ड्रॉज आहेत बघा, बघू शकता तुम्ही. इथे माझ्या मेकअपचं सामान वगैरे ठेवलेले मी, लिपस्टिक वगैरे. हे बघा. आणि इथे दवाई पोरांची, मुलांची माझ्या. आणि तूप वगैरे आम्हाला जे लागतं ते डेलीचं सामान आहे. ते पर्स आहे. त्याच्याच बाजूला हे जे छोटा कप्पा करून घेतलेला आम्ही, पॅराशूट बॉटल आहे, पावडर आहे, बॉडी स्प्रे वगैरे. माझ्या लिपस्टिकचा बॉक्स आहे. आणि वरती इथे माझा स्पेक्स ठेवलेला आहे. आणि खाली बॉडी लोशन वगैरे जे काय आपल्याला लागतं डेलीचं ते. त्याच्या खाली ही इस्त्री आहे आणि इस्त्रीची चादर आहे, माझ्या मिस्टरांना लागते. आणि हा माझा सूट आहे पळायचा. स्टार्ट करायची आहे. माझ्या मिस्टरांनी ऑनलाईन मागवलेली आहे ती. आता काय माहिती कधी त्याचं उद्घाटन होतं आणि कधी मी जाते पळायला, बघू आता. हे 2 ड्रॉज आहेत. इथे रिमोट वगैरे ठेवण्यासाठी. आणि इथे सॉक्स वगैरे ठेवण्यासाठी हजबंडचे. हा जो कप्पा आहे याला पण अजून एक स्पेस आहे बघा. इथे ब्लँकेट वगैरे ठेवले जातात माझे, ब्लँकेट वगैरे. आणि हा पण कप्पा आहे. इथे जे कपडे आहेत नवीन ते ठेवलेत मी वरती. स्टोरेज आहे, ब्लँकेटी वगैरे जे आहे आपल्याला लागतं डेलीचं, जे आतमध्ये सामान ठेवलेलं आहे. आणि मुलांच्या जे बेडमध्ये पण स्टोरेज आहे, तिथे पण आतमध्ये सामान ठेवलेले आहे मी. आमचा बेड आहे सुकून. ह्याच्यावर मस्त आला की बाहेर आलं की ते त्याच्या समोर टीव्ही पण आहे. हे बघा, छोटी टीव्ही, आमची जुनी टीव्ही आहे. आणि त्याच्याच समोर एसी पण आहे. बेडरूम मध्ये आमची एसी लावलेली आहे. मुलाच्या बेडरूम मध्ये नाही आहे, आमच्याच बेडरूम मध्ये, कारण की मुलांना एसी नको ह्या वयामध्ये. म्हणजे हा एसी लावलेला आहे, 1.5 टनचा आहे हा. तर चला तर तुम्हाला आमच्या बाल्कनीमध्ये घेऊन चालते मी. पण खूप सुकून वाटतं इथे. सकाळी उठून रात्री बघू समोरचा जो नजारा आहे
व्ह्यू आहे, खूप छान वाटतं. सकाळी तर खूप अजून भारी वाटतं, कारण की समोर गार्डन आहे, तिथे मुलं खेळतात फुटबॉल वगैरे, आणि तिथे रोड आहे. तर इथे खूप छान व्ह्यू येतो सकाळी पण आणि संध्याकाळी पण. आता रात्री आहे, बिल्डिंग वगैरे दिसतात. आणि इथे बसून मस्त चाय पिते मी. सकाळची चाय इथेच असते माझी फिक्स. चाय प्यायचा आणि बाहेरचा व्ह्यू बघायचा. खूप रिलॅक्स वाटतं, सुकून वाटतं. लावलेत मी एलोवेरा लावलेला आहे. हा कढीपत्ता आहे, हे बघा, हा कढीपत्ता आहे. आणि हे मोगऱ्याचं झाड आहे, ते जास्वंदाचं फुलाचं झाड आहे. आणि ते वरती कपडे ठेवायला दोऱ्या बांधलेत वरती मी. इथे कपडे वगैरे असतात. तर मंडळी, खूप लाईफमध्ये स्ट्रगल केलेलं आहे, ते तुम्हाला मी सांगते. चला, तर माझी एक छोटी स्टोरी सांगते तुम्हाला मी. तर मी भरपूर वर्ष झाले रेंटच्या रूममध्ये होते, कमीत कमी 10 वर्ष झाले. आणि रूम म्हणजे केवढा, 200 रूम होता. तिथेच बेड होता माझा, छोटा शोकेस होता, आणि बस इथे एवढाच रूम होता. तर मार्गशीर्ष महिन्यातले दिवस होते. मला घट वगैरे बसायला, जे पाट वगैरे मांडतात ते जागाच नव्हती. तर छोटी वॉशिंग मशीन घेतली होती मी, म्हणजे बेडच्याच बाजूला छोटी वॉशिंग मशीन ठेवली होती. मुलगी झाली होती माझी, तर सेकंडच घेतली होती तेव्हा ती. तर त्याच्यावर मी मार्गशीर्ष महिन्यातले जे काही घट वगैरे असतो तो मांडायचे. आणि तो दिवस म्हणजे खूप स्ट्रगलचा दिवस. आणि त्या टायमाला मी देवीला बोलले होते, देवी बघ, तूच आहे माझ्या पाठीशी, तुला द्यायचं असेल तर कोणत्याही रूपात तू देशील. आणि आज हा दिवस आहे, म्हणजे खूप म्हणजे असं मनाला असं अंगाला काटा येतो माझा तो दिवस. खरंच मार्गशीर्ष महिन्यातले जे उपवास होते ते मला एकदम सक्सेस लागू झाले, आणि देवीने माझी इच्छा पूर्ण केली. आणि आज मला हा दिवस आहे माझा, जो मी कधीच विसरूच. बघू शकता काय काय डेव्हलप झालेलं आहे माझ्यामध्ये. आणि म्हणजे घर घेतलं आम्ही एवढं मोठं, ते पण महाकालमुळे तर झाले. पण मी श्रद्धा देवीवर पण ठेवते, महाकालवर पण ठेवते. जे काही मनापासून मी जे काही पूजा करत असेल ते मी सर्व देवावर सोडलेलं आहे. आणि सर्वात मोठं योगदान म्हणजे माझ्या हस्बंडनी पण खूप स्ट्रगल केलेलं आहे. हमाली करतात माझे हस्बंड. बोलायला का मला लाज वाटणार नाही, जे काय आहे ते समजे. कुठ्यांचा बिझनेस पण आहे माझ्या मिस्टरांचा. आणि गाडी पण खाली करतात. जे बॉक्स असतात, मोठे मोठे कंटेनर वगैरे असतात, ते खांद्यावर स्वतः खाली करतात, ते मोठे मोठे बॉक्स उचलतात. तर एवढं काही स्ट्रगल माझ्या हस्बंडनी केलेलं आहे, अजून पण करतात आहे. तर आय एम सो प्राऊड ऑफ यू, का ते माझे आहो आहेत, मी त्यांची अर्धांगिनी आहे. मला खूप अभिमान आहे माझ्या मिस्टरांवर. तर ही स्टोरी आहे माझी. मित्रांनो, मंडळी, तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि सांगा मला स्टोरी चांगली वाटली माझी का काय. प्यारा है दिल का रिश्ता, बड़ा ही प्यारा है, कितना पागल